काळे बंधूंकडे मी आलेलो आहे आणि बाजारामध्ये ना काही असे लोक फिरतायत की ते म्हणतात अरे भैया यही हापूस है, यही असली हापूस है. मग आता जर का असली हापूस नेमकं काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ठाण्यामध्ये काळे बंधूंच्या व्यतिरिक्त कोण असू शकेल. ठाण्यामध्ये काळे बंधूंचं वारी कंपाऊंडमध्ये घंटाळी मंदिराच्या बाजूला पुन्हा एकदा दुकान सुरू झालेलं आहे. तर हा कुठला आंबा आहे? हा देवगड हापूस आहे. आता याचं प्रामुख्याने सांगतो, हे आंबा घेताना हे देठ बघायचं. हे देवगड हापूस मॅच्युअर्ड जर असेल तर ह्याचं देठ तुम्हाला फ्लॅट बसलेलं दिसेल. ओके. हा हेच देठ जर बाहेरच्या बाजून आलेलं असेल तर ते केमिकल वगैरे घालून पिवळे पिवळे करून आंबे आपण विकतो आणि मग म्हणतो कापल्यानंतर चव लागत नाही, तसा आहे. पण हा जर देठ बसलेला आंबा असेल आणि हा एवढा झालेला हिरवट आंबा कापला तरी तुम्हाला गोडवा देता येणार. देवगड आंबा म्हणजे थोडासा लांबट, बरोबर, आणि हिरवट पिवळट असताना कापला तरी गोड. आणि आता जर का हा आपण देवगड हापूस हा ओळखला आपण, पण अनेक लोक असे आहेत विशेषतः आता जाऊ दे ते कोणते जाऊ दे, पण ना ते आपल्याला कुठलाही आंबा आणतात आणि सांगतात हा अस्सल देवगड आहे आणि त्याचा आवाजासोबत रेट मागतात. जो डुप्लिकेट आंबा आहे तो कसा ओळखायचा ना? तुम्हाला नॉर्मल सांगतो, हे ओळखणं म्हणजे एकदम लगेच कोणालाही शक्य होणार नाही. म्हणजे आमच्या बागवाल्यांना देवगडच्या रत्नागिरीचे 4-5 आंबे, गुहागरचे 4-5 आंबे आणि देवगडचे मिक्स ठेवले तरी ते काय देवगडचे अगदी तंतोतंत काढू शकत नाही. कोणी जरी किती सांगलं, इव्हन मीही काढू शकत नाही. शेवटी विश्वासावर काळे बंधू कुठचा विकतोय तर देवगड विकतोय, तुम्ही कुठचा विकताय तर बाबा अमुक अमुक विकताय, हेच देत नाही. म्हणजे कुठेही गिराईक जाईल आणि लगेच ओळखेल की हा देवगड आहे की हा केरळ आहे, तर तसं शक्य नाही. एक्झॅक्टली. पण मला एक सांगा की देवगडचा हापूस एवढा फेमस का बरं आहे? त्याच्या पाठीमागे कारण काय? सांगतो. ह्याचं साल पातळ, बरोबर, मेन म्हणजे कापल्यानंतर केशरी कलर, आणि आमरस काढला की तुम्हाला अशी धार लागणार नाही, असा घट्ट येतो. हा, आणि स्वाद आणि स्वीटनेस, नुसता गोड नाही, याला स्वाद पण आहे. हे त्याचं वैशिष्ट्य. तर ठाण्यामध्ये पुन्हा एकदा काळे बंधू आलेले आहेत. यावर्षी बऱ्यापैकी लेट झालेला आहे कारण आंबा खूपच कमी, यावर्षी फक्त 30% आंबा आहे. पण आज पहिलाच दिवस आहे त्यांचा आणि पहिल्याच दिवशी हे लोक वाट बघत होते जसे काही तुमची. पण ह्या वर्षी म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं तर दरवर्षी आम्ही व्यापार म्हणून करतो, ह्या वर्षी व्यापार म्हणून नाही. आपला ब्रँड टिकवायचा आहे आणि आलेली आपली नेहमी जी कस्टमर आहेत त्यांना आंबा मिळावा एवढीच इच्छा आहे. कारण ह्या वर्षी व्यापार करण्यासारखं वर्ष नाही. एक्झॅक्टली. एखादं वर्ष असतं की ते व्यापाराचं वर्ष नसतं, ते सहन करायचं आहे, ते सहन करायचं आहे. आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू.